नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहनकर. मित्रांनो, PM किसान योजनेचा जो काही पुढील म्हणजे 16 हप्ता आहे, तो 16 हप्ता केव्हा येणार असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडला असेल. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर आपण याच्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता की ज्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की PM किसान योजनेचा आणि CM किसान योजनेचा दोन्ही योजनेचा हप्ता जो आहे तो तुम्हाला कदाचित निवडणुकीची जी काय आचारसंहिता आहे तर ती आचारसंहिता लागण्यापूर्वी मिळू शकतो. परंतु मित्रांनो, आपण जर पाहिलं तर अद्यापही या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं अपडेट हे आलेलं नाही. मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाचं अपडेट या ठिकाणी PM किसान योजनेच्या संदर्भामध्ये आलेलं आहे. तर ती अपडेट काय आहे तर दिनांक 12 फेब्रुवारी 2024 ते 21 फेब्रुवारी 2024 म्हणजेच आजपासून एक राज्यामध्ये एक विशेष अशा प्रकारचं अभियान हे राबवलं जात आहे की ज्या अभियानाच्या अंतर्गत जे शेतकऱ्यांची KYC पूर्ण झालेली नाही असे जे शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांचं बँक अकाउंटला त्यांचं आधार कार्ड लिंक नाही असे असणारे शेतकरी, ज्या शेतकऱ्यांना लँड सीडिंगचा प्रॉब्लेम आहे, आधार प्रमाणीकरण करणे अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या अभियानाच्या अंतर्गत राबवल्या जात आहेत. ज्या शेतकऱ्यांचे KYC पूर्ण नाही तर त्या शेतकऱ्यांचे KYC पूर्ण केले जात आहे. मित्रांनो, याच्यापूर्वीही या ठिकाणी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अभियान राबवलं होतं, परंतु मित्रांनो हेच अभियान पुन्हा राबवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेमध्ये पात्र करण्याचा हेतू आहे. आणि ही जी आता PM किसान योजनेची जी काही KYC आहे ती तुम्ही CSC केंद्रामधून देखील करू शकता. मित्रांनो, यासाठी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून लँड सीडिंगचा जो काही प्रॉब्लेम आहे, आधार संलग्न करणे, तर याच्यामध्ये प्रक्रिया ही राबवली जात आहे. मित्रांनो, हे जे अभियान आहे तर हे अभियान फक्त महाराष्ट्र राज्यापुरतं मर्यादित नाही, तर ते संपूर्ण देशामध्ये हे अभियान राबवलं जात आहे. आणि या योजनेमध्ये जे शेतकरी अपात्र आहेत तर अशा शेतकऱ्यांना पात्र केलं जात आहे. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर म्हणजे हे अभियान पूर्ण होईपर्यंत तरी कमीत कमी तरी काही शेतकऱ्यांना जो PM किसान योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता मिळणार नाही हे मात्र नक्की आहे. म्हणजेच हे अभियान पूर्ण झाल्यानंतर म्हणजे 21 फेब्रुवारीच्या नंतर कदाचित शेतकऱ्यांना तो हप्ता मिळू शकतो. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक विशेष अशा प्रकारचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे की ज्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी या PM किसान योजनेचा जो काही पुढील हप्ता आहे 16वा हप्ता तर त्याचं त्या ठिकाणी कदाचित उल्लेख केला जाऊ शकतो की तो हप्ता केव्हा मिळेल याची तारीख त्या ठिकाणी डिक्लेअर केली जाऊ शकते अशा प्रकारचा अंदाज त्या ठिकाणी वर्तवला जात आहे. त्यामुळे मित्रांनो, अद्याप तरी PM किसान योजनेच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची तारीख किंवा कुठल्याही प्रकारचे अपडेट ही सध्या तरी आलेली नाही. सध्या अपडेट हीच आहे की त्या ठिकाणी एक विशेष अशा प्रकारचं अभियान राबवलं जात आहे आणि ज्या अभियानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकऱ्यांची KYC केली जात आहे. आधार कार्डला बँक अकाउंटला जर आधार कार्ड लिंक नसेल तर आधार कार्ड लिंक करणं, त्यांच्या लँड सीडिंगचा प्रॉब्लेम असणं. मित्रांनो, तुमचं जर का हा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही देखील त्या ठिकाणी या अभियानाच्या माध्यमातून तुमची जो प्रॉब्लेम आहे तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तुमची KYC तुम्ही जास्त लवकर करून घ्या. तुमचं जर का आधार कार्ड हे बँक अकाउंटला लिंक नसेल तर ते लिंक करून घ्या. लँड सीडिंगचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कृषी सहाय्यक किंवा तलाठी किंवा ग्रामसेवक यांना देखील भेटू शकता आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुम्हाला पुढचा हप्ता त्या ठिकाणी मिळू शकतो. जे शेतकरी अद्यापही त्या ठिकाणी पात्र नाहीत तर त्यांनी ह्या गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 15वा हप्ता मिळणार आहे तर त्या शेतकऱ्यांना 16वा हप्ता हा नक्की मिळणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची अपडेट होती. मित्रांनो, हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपल्या भरपूर साऱ्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा, जेणेकरून त्यांना देखील ही अतिशय महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना देखील या गोष्टीचा फायदा होऊ शकेल. धन्यवाद.